मुलींना बाहेर शिकायला पाठवणारे हे बघा। मुलीचा व्हिडिओ पाहून बीड जिल्ह्यातील शेतकरी वडील गेले। तुम्ही तुमच्या मुलीला शहरात पाठवलंय का? तिचं खरंच काय चाललंय हे तुम्हाला माहिती आहे का? त्या दिवशी सकाळ अगदी नेहमीसारखीच होती। शेतात जाण्याआधी त्या वडिलांनी मोबाईल हातात घेतला, पण पुढच्या काही सेकंदात त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती। एक व्हिडिओ अनोळखी नंबरवरून आलेला, त्यांनी तो उघडला आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून त्यांच्या हातातून मोबाईल खाली पडला। काय होतं त्या व्हिडिओमध्ये? काय इतका मोठा धक्का बसला आणि ती मुलगी कोण होती? ही घटना आहे एका छोट्या गावातल्या कष्टकरी शेतकऱ्याची आणि त्याच्या स्वप्नांची, जी एका क्षणात उद्ध्वस्त झाली। त्यांची मुलगी घरची लाडकी, अभ्यासात हुशार, गावात सगळ्यांची शान होती। वडिलांचं एकच स्वप्न, माझी मुलगी मोठी व्हावी। त्यासाठी त्यांनी कर्ज काढलं, पैसे जमवले आणि तिला शहरात शिकायला पाठवलं। शहर मोठं, चमकदार, नवीन आयुष्य, नवीन लोक आणि नवीन जग। सुरुवातीला सगळं काही ठीक होतं, फोनवर बोलणं, अभ्यासाच्या गोष्टी, स्वप्न, सगळं व्यवस्थित। पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं। फोन कमी येऊ लागले, बोलणं टाळलं जाऊ लागलं। मी बिझी आहे हेच उत्तर। वडिलांना थोडी शंका आली, पण त्यांनी स्वतःला समजावलं, मुलगी मोठी झाली आहे, अभ्यासात असेल। दरम्यान शहरात तिचं आयुष्य वेगळ्याच दिशेने जात होतं। नवीन मित्र, नवीन सवयी आणि हळूहळू अभ्यासापासून दूर जाणं। ती ज्या मार्गावर चालत होती तो मार्ग तिला कुठे नेणार आहे हे तिलाही कळत नव्हतं। एक चुकीचा निर्णय, मग दुसरा आणि मग फिरत फिरत परत फिरायचं रस्ता हळूहळू बंद होत गेला। ती ज्या लोकांवर विश्वास ठेवत होती तेच लोक तिच्यासाठी सापळा बनले। काही गोष्टी घडल्या ज्या तिने कुणालाही सांगितल्या नाहीत। भीती, दबाव आणि एकटेपण तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। घरच्यांना अजूनही वाटत होतं आपली मुलगी अभ्यास करते, पण वास्तव काहीतरी वेगळंच होतं। आणि मग तो दिवस आला, तो व्हिडिओ जो व्हायरल झाला, ज्याने सगळं उघड केलं, ज्याने एका बापाचं हृदय तोडलं। मोबाईलवर तो व्हिडिओ पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांना विश्वासच बसत नव्हता की स्क्रीनवर दिसणारी ती मुलगी त्यांची स्वतःची मुलगी आहे। त्या क्षणी त्यांच्यासाठी सगळं संपलं, स्वप्न, विश्वास आणि जगण्याची ताकदही। त्या घटनेनंतर काय झालं हे शब्दात सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, शहर, स्वातंत्र्य आणि चुकीची संगत या सगळ्यांचं मिश्रण किती धोकादायक ठरू शकतं। ही कथा भीती पसरवण्यासाठी नाहीये, पण विचार करायला लावण्यासाठी आहे। मुलांना बाहेर पाठवणं चुकीचं नाही, पण त्यांच्याशी संपर्क तुटणं मात्र धोकादायक आहे। शेवटी प्रश्न एकच आहे, तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवता, पण त्यांचं खरं आयुष्य तुम्हाला माहीत आहे का? आणि जर उद्या असा एखादा व्हिडिओ तुमच्याही मोबाईलवर आला तर तुम्ही तयार आहात का?